वडेट्टीवार सध्या बोलतात, थेट जाऊयात. उपस्थितीमध्ये प्रदेशने आणि दिल्लीने जो निर्णय घेतला तो गटनेता राजेश अरूर आणि प्रतिभा धानोरकर म्हणतील त्याला महापौर म्हणून आज आमच्याकडून कोणीही महापौर पदाचा फॉर्म भरलेला नाही. प्रतिभा धानोरकरांच्याकडून 4 महिलांनी महापौर पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि उपमहापौरमध्ये वसंतराव देशमुख एक सिनियर नगरसेवक आहेत, त्यांचं उपमहापौर पदासाठी फॉर्म गेलेला आहे. मला वाटतं की आज आमच्या हायकमांडच्या निर्देशाप्रमाणे राजेश अरूर यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि तसं पत्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागीय आयुक्तांना पाठवलेलं आहे, मेलही केलेला आहे आणि हे सर्व काम आमचे प्रभारी विदर्भाचे कृणालजी चौधरी यांच्या देखरेखीखाली संपूर्ण होत आहे. आणि आज 5 वाजताचा वेळ आयुक्तांनी दिलेला आहे. 27ही नगरसेवक त्या ठिकाणी आता काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील, उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील असा निर्णय हायकमांडने घेतलेला आहे. त्यामुळे आता कुठलीही काही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही असं माझं मत आहे. हायकोर्टातून पिटिशन मागे घेतलेली आहे. आता जे चित्र जे दिसतंय त्याच्यामध्ये उबाठाने पण उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आतापर्यंत ते तुमच्यासोबत असल्याचं बोलण्यात येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून जनविकास सेनेने सुद्धा अर्ज दाखल केलाय. चौरंगी लढत दिसते आता आणि हे जे गणित समीकरण जे आहे महापौर पदाकरताचं ते सुटलेलं दिसत नाहीये. नॉमिनेशन आहे, 10 तारखेला निवडणूक आहे, त्यामुळं आत्ता काही एवढं घाई करून काही उपयोग नाही. ठीक आहे, त्यांनी फॉर्म भरले, हे सगळी परिस्थिती आहे, त्यात काही लपून नाही. परंतु जनस्वराज पार्टी जी काय आहे ती काँग्रेससोबत आहे. जरी त्यांनी नॉमिनेशन फॉर्म भरला असलं तरी ते विड्रॉल करतील. 4 माणसांच्या भरोश्यावर ते काही निवडणूक लढतील असं काही त्यांना कळत नाही. राजकारण अशातला भाग नाही. दुसरा, उभाटा जे फॉर्म भरला आहे त्यांच्याबरोबर वाटाघाटी करून ती चर्चासुद्धा मार्ग काढता येईल, त्यामध्ये मला अडचण वाटत नाही. त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करतो आहोत, त्यामुळे इथे कुठे अडचण येईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. महापौर उपमहापौर काँग्रेसचा होत असेल तर महापौर उपमहापौर काँग्रेसचा होत असेल तर उभाटांकडे काय पर्याय ठेवलाय मग तुम्ही? उभाटाचा नाही, बघा, उभाटांच्याकडे सुद्धा पर्याय ठेवलेला आहे. त्यांच्याकडे स्टँडिंग कमिटी जे काय आहे त्यांचं चेअरमनपद उभाटांना देता येईल आणि सत्तेचं वाटप बरोबर होईल. ते उभाटाला मान्य आहे का? त्या संदर्भात काही चर्चा झाली होती का? चर्चा सुरू आहे, तेच सांगतोय मी. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि जरी आज त्यांनी फॉर्म भरला तरी ते आमच्या प्रदेशाध्यक्षांनी संजयजी राऊत यांच्याबरोबर बोलणं झालं आहे असं मला सांगितलं आणि संजय राऊत साहेबांनी काँग्रेसबरोबर उभाटा राहील असं सांगितल्याचं मला प्रदेशाध्यक्ष बोलले. हो, एक गणित असं पण सांगितलं जात आहे की उबाठाला भाजप सपोर्ट करेन आणि उबाठाचा तिथे महापौर देईल, उपमहापौर स्थायी समिती भाजप स्वतःकडे ठेवेल, त्यामुळं या सगळ्या बाबतीतही तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे. तर नक्कीच त्याच्यावर लक्ष आमचं आहे. उबाटाचाही सुद्धा असा प्रस्ताव आहे की काँग्रेसनी आम्हाला महापौर पदासाठी समर्थन करावं आणि बाकी पदं काँग्रेसनी घ्यावे असाही प्रस्ताव त्यांचा होता. भारतीय जनता पक्षांनी सुद्धा तसाच प्रस्ताव त्यांनी दिला भारतीय जनता पक्षाला, पण त्यांची प्रायोरिटी ही काँग्रेसला आहे. आता ही चर्चा हायकमांडच्या निर्णयानंतर आमच्यातला वाद शमलेला आहे.
विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये चंद्रपूरमध्ये वाद होता. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत महानगरपालिकेमध्ये, मात्र सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं प्रयत्न करत असताना या दोनही नेत्यांमध्ये जुना वाद उफाळून आला. त्यामुळे सत्ता स्थापना करणं हे जवळपास कठीण झालं होतं. या अगोदर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला. इतका पुढे गेला की विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गटातले नगरसेवक दिल्लीला नेले होते. त्यानंतर दिल्लीमध्ये हायकमांडनी या सगळ्या मुद्द्यावर निर्णय घेतला आणि तो निर्णय आपल्याला